हॅलो गाईज, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. तर हे सगळं काही माझा अवतार सकाळीच. तर हे कशासाठी म्हणजे ह्याच्यासाठी मक्यासाठी. तर आज पण एक नवीन म्हणजे घरामागं आमच्या परत पाणी पाजवलं आहे मी आपल्या मक्याला. मग मी हे सगळं कशामुळे घातलं म्हटलं तर हे कालचं शर्ट आहे. हे कशामुळे घातलं तर ह्याच्यामुळे मला काय डोक्याला वगैरे त्रास होणार नाही. म्हणजे ह्याचं काय वरचं ते धुराळा असते ते डोक्यावर बसणार नाही आणि काही त्रास होणार नाही. मग काय हे काय घाण नाही, चांगलंच आहे. मग हे टॅवेल कसं करायचं, असं पाणी पाजवताना हे वर घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला धूळ लागणार नाही. हे सगळं यूज करतो आहे मी. म्हणजे ह्याच्यानं कसं आहे, हे बसलं नाही, जे घाण असते ना वर हे घाण आहे ना, हे घाण असं शरीरावर बसलं ना तोंडावरती, ते तोंड वगैरे खाजवायला लागतं नंतर. त्यापेक्षा असं राहिलेलं बरं की. आता पाणी पाजवलं. आता जस्ट चालू केलं. इकडचं एक सरी पेलं, आता इथं चालू, अजून इकडं पूर्ण सगळं तेच आहे. मग मका किती हाईट आहे माझ्यापेक्षा, काय तेवढं वर आहे, लय हाईट आहे. तर त्या साईडला जाऊन बघायला पाहिजे मला पाणी कुठंपर्यंत गेलं आहे कुठंपर्यंत नाही. तर मी असं बांधून घेतो आहे सगळं तोंडाला, म्हणजे काय त्रास होत नाही. म्हणजे हे बांधलं आहे तरी उकडालं आहे मला. बाहेर ऊन पडलं आहे, बाहेर म्हटलं तर इकडं बाहेर ऊन पडलं आहे आणि मी आहे आत. आता पाणी चालू आहे. आत्ता कट्टा फिरवलं मी. जर ते कट्टा 3 मिनटाला मी टायमिंग लावतो आहे, 3 मिनटाला फिरवतो आहे. एक कट्टा 3 मिनटाला, म्हणजे एक कट्टाला सोडलं की 3 मिनटानंतरच फिरवायचं ते वेगळं. कारण आत एवढं घाण आहे ना, मग जाता येत नाही. मग आत जाणं येणं म्हणजे लय त्रास आहे. मग मी टायमिंग लावलो 3 मिनटाला बरोबर फिरवायचं. आणि जर ते 10-20 मिनटानं त्या साईडला जाऊन बघायचं बरोबर झालं का नाही सगळं, असं टायमिंग लावलं आहे. तर आत लय उकडालं इथं. तर आता मक्यातून बाहेर आलो आहे. हे आहे मका आणि आमच्या शेतात आहे बरोबर मध्येच हे 2 झाड, ही एक आणि ती एक, 2 झाड. आणि आपलं मोटर चालू आहे तिकडे जाऊन येऊया जरा, बघूया तिथं कसं आहे कसं नाही. तिथे काटबीट आहेत, जरा सावकाश जावं लागेल. तर इथं आहे आपलं चेंबर खालनं आलेला आणि इथं एंड होतं आहे मका. आणि इकडच्या साईडला जे आहे ते तूर, ते काकाचं आहे. ते साईडचं तूर काकाचं आहे. त्या तिथंपर्यंतच आहे मका आपला. आणि हे चेंबर पाणी, आम्ही पाणी पण ह्याच चेंबरचं पितो आहे, म्हणजे ह्याच बोरचं पाणी पितो आहे. पाणी पण चांगलं आहे. परत आपलं हे पण एवढं छोटंसं मका आहे इथं लय का नाही. हे तिथं चालू होतं आहे आणि परत तिथं एंड होतं आहे. थोडंसंच आहे, हे काय लय नाही, इथंच आहे, एवढंच आहे. आणि ह्याला काय पाण्याची गरज नाही, कारण वरचं पाणी सगळं येऊन इथं स्टॉप होतं आहे. ह्याला अजून तिथं वल्ला आहे, अजून तिथं वल्ला आहे. वरचं सगळं पाणी येतं आहे तिथं स्टॉप होतं आहे. मग ह्याला काय पाण्याची गरज नाही, ह्याला गरज आहे फुल. टाईम झालं आहे, आता जाऊन परत कट्टा फिरवायचा. फक्त 3 मिनटंच ठेवतो आहे. आणि त्याच्या आधी हे सगळं पॅक करून घ्यावं लागेल, मी आज जाणार आहे म्हटल्यावर. आणि हे टॅवेल पण सगळ्यात घालून, आणि इकडे रे ह्याला काय करायचं, असं मारलं की ओके. आणि हे जरा वर घ्यायचं. तर हे झालं आपलं पॅकिंग. तर जायचं आपण आत, इथेच फिरवायचं, इथेच हेच कट्टा फिरवायचा आहे. ती भरलं आता 3 मिनिट झालं याचं कंप्लीट. आता फिरवायचं कट्टा. ते वर मक्याला पाणी सोडलेलं इथंपर्यंत आलं आहे, हे सगळं तेच पाणी आहे. अजून इकडं बरोबर आहे एवढंच सरी चाले, कारण तिकडं वरचं सगळं पाणी उतार इकडंच आहे ना. उतारामुळं त्यामुळे सगळं पाणी इकडेच येत आहे. हे सगळं किती भिजलं आहे काय, इथं पाणी थांबलं आहे पूर्ण. इकडं त्या तिथपर्यंत आणि इथंपर्यंत हे सगळं तिकडं ह्या सरीतून येतं आहे पाणी, तिकडून सगळं गोळा होऊन मग तिकडं जातं आहे घरामागं. आतलं जेवढं मक्यातलं पाणी जे येतं आहे ना वरनं, असं फुटतं आहे सगळीकडं साईडनं. काय फायदा नाही पाणी सोडून, पण सगळं पाणी इकडेच येतं आहे. तर फायनली सगळं कंप्लीट झालं पाणी पाजवायचं. आता जातो आधी ही शर्ट काढतो आणि वेगळे चेंज करतो, कारण ह्यात सगळं हे घाण बसलं आहे. मला एक रांग खाजवलं याच्यामुळं. आधी हे शर्ट चेंज करतो घरी जाऊन. आता चाललो आहे घराकडे. आता सध्या हे खाली, आता संध्याकाळ वाजलेत, म्हणजे संध्याकाळचे आता वाजलेत 6:30. तर 6:30 वाजलेत. मी संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो कसा आहे हे बघू शकता. किती भारी व्ह्यू आहे. आणि अजून एक चांगला व्ह्यू म्हणजे इकडं सूर्य पूर्ण मावळत चालला आहे.
मग तेवढंच छानसं वातावरण आहे. आणि यांना घेऊन आलो आहे खाली मी. आणि आपल्या कांद्याच्या साईडला आहे वरचं तर सगळं आज पाणी बाजून मोकळं झालं आहे. आणि यांना घेऊन खाली आलो आहे आपल्या कांद्याच्या साईडला. आणि आपलं घर आहे तिकडं मागं कॅनलच्या खाली आहे मी. तर आता थोड्या वेळानं जायचं घराकडे. काय घराकडे पण जावं वाटते ना, तेवढं वातावरण छान आहे. आणि जास्त करून ह्यावेळेसच खालीच उभं वाटतंय मला, म्हणजे खालीच जावं वाटतंय. सगळं वातावरण ठीक असतं ना त्यामुळं. तर थोड्याच वेळात आपण जायचं घराकडे. चलो मिलते हैं हमारे